शेतकरी मित्रांनो नमस्कार. ॲग्रो अपडेट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या वेळेच्या माध्यमातून आपण 2026च्या खरीप सीझनसाठी कापसाचे कोणते टॉपचे बियाणे जे आपण कोरडवाहू जमिनीसाठी लागवड करू शकतो, ज्याची आपण माहिती बघणार आहोत. ज्यामध्ये आपण जमिनीचा प्रकार, त्याचे लागवडीचे कालावधी, बोंडाचे वजन आणि किती अंतरावर लागवड करू शकतो याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपण जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. शेतकरी मित्रांनो, जे टॉप 5 बियाणे या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत त्यामध्ये सर्वात पहिले जर बघितलं तर त्यामध्ये राशी कंपनीचे स्विफ्ट. शेतकरी मित्रांनो, राशी कंपनीची स्विफ्ट हे लवकर येणारे वाहन आहे. याचा कालावधी जर बघितला तर आपण 150 ते 160 दिवसामध्ये हे व्हेरायटी होऊन जाते. त्याच्यानंतर यामध्ये जमिनीचा जर प्रकार बघितला तर हलकी, मध्यम, भारी या तिन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये याची लागवड करता येते. याच्या बोंडाचे जर वजन बघितले तर 5 ते 5.5 ग्रॅमपर्यंत वजन हे पाहायला मिळते. आणि शेतकरी मित्रांनो, मागील वर्षी खूप चांगले अनुभव शेतकऱ्यांना या व्हेरायटीचे आले आणि खूप चांगले उत्पादन हे मागच्या वर्षी शेतकऱ्यांनी घेतले. त्याचनुसार आपण यावर्षी हे शेतकऱ्यांना सांगत आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, दुसऱ्या नंबरला जर बघितले तर धरती कंपनीची मेरिट. शेतकरी मित्रांनो, याचा जमिनीचा प्रकार बघितला तर हलकी, मध्यम, भारी या तिन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये याची लागवड करता येते. याचा कालावधी जर बघितला तर 150 ते 160 दिवसाचा ह्या व्हेरायटीचा कालावधी आहे. याचे बोंड शेतकरी मित्रांनो थोडे बारीक बघायला मिळते, परंतु याचे वजन हे खूप चांगले आहे. म्हणजे जसे अंकुर कंपनीची 30-28 होती त्या प्रकारे याचे बोंडाचे साईज ही छोटी लहान आहे, परंतु बोंडाचं वजन हे 5 ते 5.5 ग्रॅमपर्यंत हे पाहायला मिळते. आणि याचे अंतर जर बघितले तर 3 ते 3.5 फुटावर याची आपण लागवड ही करू शकतो. यानंतर शेतकरी मित्रांनो, तिसऱ्या नंबरला जर बघितले तर अंकुर कंपनीची कीर्तीसुद्धा शेतकरी मित्रांनो मध्यम, हलकी व भारी या तिन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये लागवड करता येते. याचे बोंडाचे जर वजन बघितले तर 5 ते 6 ग्रामपर्यंत बोंडाचं वजन पाहायला मिळते. आणि याचा कालावधी जर बघितला तर 160 ते 170 दिवसाचा कालावधी आपल्याला पाहायला मिळतो. आणि याचे अंतर जर बघितले तर 3 ते 3.5 फूटपर्यंत आपण याचे लागवडही करू शकतो. 4 फुटावर लावली तरी काही हरकत नाही. शेतकरी मित्रांनो, याचीसुद्धा बोंडाची साईज ही कमी पाहायला मिळते, परंतु वजन हे चांगले आहे. आणि शेतकरी मित्रांनो, बोंडाची माळ म्हणून ह्या व्हेरायटीला सुद्धा ओळखले जाते. जशी अंकुरची 30-28 होती त्याच प्रकारची आहे. आणि कमी अंतरासाठी म्हणजे ज्यांना अतिगहन लागवड करायची आहे त्यांना लावण्यासाठी ही योग्यशीर व्हेरायटी आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, चौथ्या नंबरला जर बघितलं तर त्यामध्ये आद्या सीड्स कंपनीची प्रदीप. शेतकरी मित्रांनो, जमीन जर बघितली या व्हेरायटीसाठी तर हलकी, मध्यम, भारी या तिन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये याची लागवड करता येते. याचा कालावधी जर बघितला तर 150 ते 160 दिवसाचा कालावधी आहे. याचे बोंडाचे जर वजन बघितले तर 5.5 ते 6 ग्रामपर्यंत आपल्याला बोंडाचे वजन बघितले. याचेसुद्धा अंतर लागवडीचे 3-3.5 फूट किंवा 4 फुटामध्ये आपण याची लागवड करू शकतो. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, 5व्या नंबरला जर बघितलं तर राशीस कंपनीचे 779 ही खूप जुनी व्हेरायटी आणि बरेच शेतकरी खूप वर्षापासून याची लागवड करतात. हे सुद्धा हलकी, मध्यम व भारी या तिन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये याची लागवड करता येते. या व्हेरायटीचा कालावधी बघितला तर 150 ते 160 दिवसाचा कालावधी पाहायला मिळतो. याचेसुद्धा बोंडाचे वजन 5 ते 6 ग्रामपर्यंत पाहायला मिळते. आणि याचेसुद्धा लागवडीचे अंतर आपण 3 फूट, 3.5 फूट किंवा 4 फुटापर्यंत लागवड ही करू शकतो. शेतकरी मित्रांनो, या व्यतिरिक्त आपल्या भागामध्ये कोणत्या व्हेरायट्या तुम्ही मागच्या वर्षी लागवड केल्या कोरडवाहू जमिनीसाठी आणि त्याचे चांगले उतार आले हे कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे आपल्याला इतर शेतकऱ्यांना माहिती द्यायला योग्यशीर आहे. याच्या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि अशाच शेतीविषयक नवीन अपडेट आणि माहिती बघण्यासाठी आपल्या ॲग्रो अपडेट या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचे. धन्यवाद.